आज आमच्या या खदान धरण जे आहे आडगाव पिशोर येथील ज्या धरणामध्ये पाणी आणण्यासाठी कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे। आज घडीला राजकारणाच्या हिशोबाने जर बघितलं तर राज्यात आणि केंद्रात देखील सत्ता भाजपचीच असल्याने असं वाटत होतं की हे काम अगदी गतीने वेळेत पूर्ण होईल, पण ह्या गोष्टीला अजूनही पूर्णतः 2 वर्ष पूर्ण होत आले, अद्यापही या धरणामध्ये पाणी आलेलं नाही। आणि यासाठी आमचे गावकरी अगदी काही वर्षापासून याची वाट बघून आहे की या धरणात पाणी जर आलं तर हा परिसर किंवा हा भाग सुजलाम सुफलाम होईल अशी अपेक्षा शेतकरी करत असतात। इतकंच नव्हे तर या रस्त्यानं दहेगाव, शेलगाव, आडगावची जनावरं या धरणावर येतात आणि आपली भूक भागवतात, पण इथं पाणी नसल्यामुळे त्यांना अगदी नर्वस होऊन परतावं लागतं। बरं, इतकंच नव्हे, आडगावला पाणी आलं म्हणजे आडगावचं भागेल असं नाही। जे अंजना पळशीचं पाणी आहे ते खऱ्या अर्थानं अहमदाबाद, नाचनवेल आणि आडगाव अशा या 3 शिवारातील 3 गावांना त्याचा फायदा होणार आहे। यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले, अद्यापही मात्र यश आले नाही। अपेक्षा हीच आहे जोपर्यंत या धरणात पाणी येत नाही तोपर्यंत या परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होत नाही। अपेक्षा ही आहे की आमच्या या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, ॲडव्होकेट तथा मच्छीमार संघटनेचे आदरणीय वानखेडे साहेब जो आमचा प्रश्न आहे त्याला मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। सर, याबद्दल आम्हाला कसं धीर मिळेल किंवा आम्हाला काही तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहे कशा पूर्ण होतील यासाठी आपण प्रयत्न करावा अशी अपेक्षा बाळगतो। 2 शब्द बोला। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज या नाचनवेल परिसरातील आडगाव शिवार आहे। या आडगाव शिवारामध्ये एक तलाव आहे। आता पावसाळा जवळपास 2-3 महिने होऊन गेलेले आहे, परंतु अजून सुद्धा या तलावाला पाणी नाही आहे। या तलावाला पाणी येण्यासाठी मोठा सोर्स नाही आहे आणि त्यामुळे मी इथं पाणी साचत नाही, हा तर मुख्य प्रश्न आहे। त्यापूर्वी आणखी पुन्हा एक दुसरा प्रश्न असा आहे की ह्या नागरिकांचं म्हणणं आहे इथं अंजना पळशी प्रकल्प आहे पिशोरला, त्याचं पाणी मोहाडीपर्यंत आलेलं आहे, मोहाडी शिवारापर्यंत आलेलं आहे। तिथं एक नाचनवेल प्रकल्प सुद्धा तिथं बाजूला आहे, तिथपर्यंत पाणी येऊ शकतं, ते आज बी येण्याची शक्यता आहे, परंतु तिथपर्यंतही पाऊस अजून पाणी आलेलं नाही। मुख्य गोष्ट अशी आहे की अंजना नदी जी आहे, या नदी फुल वाहू लागलेली आहे, त्याचं काही करोड लिटर पाणी दररोज वाहून चाललेलं आहे। आणि असं असताना त्याच्या शेजारीच जे आता हे तलाव आहे छोटे छोटे, ज्यांच्यावर 6-6, 7-7 महिने या नागरिकांचं, या परिसरातील नागरिकांचं अवलंबून आहे, शेती अवलंबून आहे, हे स्वतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा इथं गुरंढोरांना पाण्याचा प्रश्न आहे आणि हे गुरंढोरं, शेळ्या, मेंढ्या वगैरे यांना सगळ्यांना पाण्याची आवश्यकता आहे, परंतु या भागामध्ये पाणी नाहीये आणि पाणी पडला नाही चांगल्या प्रकारे म्हणून हे तलाव भरले नाहीये। परंतु यांचं दुसरं म्हणणं आहे की बाबा अंजना पळशी प्रकल्प आहे पिशोरचा, त्याचं पाणी मोहाडीपर्यंत आणले आणि ते पाणी जर कधी पुढे या धरणामध्ये आलं, सोडण्यात आलं, जे पाणी वाहून चाललेलं आहे ते पाणी जर इकडे कधी आणलं तर नक्कीच या भागातील जे जवळपास 8 महिने, 9 महिने, 10 महिन्याचा प्रश्न पाणी सुटून जातो। मागील बऱ्याच वर्षापासून या नागरिकांची मागणी आहे, यांनी वेळोवेळी शासनाच्या दरबारी अर्ज केलेले आहे। अर्ज करून यांनी शासनाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहे। जवळपास 1000 हेक्टर जमीन ही इथं पाण्याखाली येणार आहे, त्यामध्ये आडगाव, शेलगाव, दहेगाव, नाचनवेल, अहमदाबाद, मोहाडी आणि सावरगाव या जवळपास 5-6 जे गाव आहे, या गावाची सर्व शेती या तलावांवर अवलंबून आहे। पाणी नदी बाजूने नदी वाहती जवळपास 2-3 किलोमीटरच्या बाजूने, परंतु पाणी थांबत नाही। त्यांना कुठल्या प्रकारचं पाणी थांबेल, कोल्हापूर पाटबंधारे वगैरे चांगल्या प्रकारे केलेलं नाहीये, ते पाणी पुरत नाही, ते पाणी वाहून जातं। पाऊस पडला आणि पडल्यानंतर अवकाळ होती, पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे भर पावसाळ्यामध्ये पाणी वाहू लागलेलं आहे, परंतु या तलावामध्ये पाणी नाहीये। तर शासनाचा उपक्रम आहे की पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा ही उपक्रम असताना सुद्धा यांचं म्हणणं आहे की तिकडे जो पाईपलाईन आहे ती जर किती फास्ट पाईपलाईन केली, जशी बाजूलाच आता फुलंब्री तालुक्यामध्ये येसगाव ते वाकोद पर्यंत जे तलाव आहे त्या तलावाचं येसगाव धरणातून पाणी आणलेलं आहे, तो प्रकल्प चालू झालेला आहे, तशा प्रकारचा प्रकल्प जर कधी या भागात राबवला तर नक्कीच इथे छोटे छोटे जे पाझर तलाव आहे, हे 5-6 गाव आहेत छोटे छोटे,
ते सर्व ते जे पाणलोट तलाव भरून निघतील आणि त्यांना 9, 10, 11 महिने 12 महिन्यापर्यंत पाण्याचा प्रश्न सुटेल यांचा. ही प्रमुख मागणी यांची बऱ्याच वर्षापासून आहे. परंतु शासनाच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर सुद्धा कुठल्या प्रकारचे शासनाचे अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. तर माझी विनंती आहे की या भागाचे जे शासनाचे पदाधिकारी आहे, जे शेतीविषयी त्यांच्याकडे माहिती अधिकार आहे, त्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर येऊ देन त्याला या भागातील जे आहे शेतकरी यांचं जवळपास 1000 ते 1500 हेक्टर शेती या उपकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होणारे, पाण्याखाली येणारे आणि ही सिंचनच्या माध्यमातून होऊ शकतं. म्हणून पाटबंधारे खात्यातील जे बी अधिकारी आहे त्यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे आणि नक्कीच ते करतील. आम्ही सुद्धा या गावांच्या नागरिकांना मी आश्वासन देतो की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल आणि या धरणामध्ये जे छोटे छोटे पाऊस नाही पडला आणि मोठ्या नदीला पाणी आहे आणि तेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा या धरणात पाणी येण्याची व्यवस्था आम्ही करून देऊ आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. लवकरात लवकर हे शक्य करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. कट करा. कोणतं हे कट? मेंढ्याकडे हा, इकडे वळवायचं. आले ते पहिल्यांदा मेंढ्या येऊ लागले समोर. आता इथं येतील ना ते समोर. साठी या शेलगाव परिसरातील मेंढ्या अगदी या तलावावर येऊन आपली भूक भागवण्याचा प्रयत्न करताय. अशी वास्तव परिस्थिती आज आपल्या समोर आम्ही मांडतो आहोत आणि आज घडीला अपेक्षा हीच आहे की राज्य आणि केंद्रामध्ये